नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण अर्जुन आणि सायली यांना सुभेदारांनी घरात तर घेतलेलं नाही, पण अर्जुन आणि सायली त्यांचा संसार कशा प्रकारे सुभेदारांच्याच घरात थाटतायत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्रिया इतके दिवस झालं जी टिवटिव करायची, तिची बोलती कशी नागराजने बंद केलेली आहे. नागराजकडे प्रियाच्या विरोधात असा जबरदस्त पुरावा आहे, त्यामुळं प्रियाची तर वाट लागलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अर्जुन आणि सायली घरात येत असतात. गाडी बाहेर लावलेली असते. अर्जुन आणि सायली घरात एंटर करत असतात. तेव्हा सायलीला मागच्या वेळेस जेव्हा अर्जुन आणि सायली लग्न करून आलेले असतात तो प्रसंग आठवतो. तेव्हा सर्व सुभेदारांनी सायलीला आम्ही बायको म्हणून तुझी किंवा या घरची सून म्हणून स्वीकारणार नाही हे सगळं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सायलीला धक्का बसलेला असतो. मग तेव्हा अर्जुनने सायलीचा गृहप्रवेश केलेला असतो. या सर्व गोष्टी अर्जुनला आठवत असतात, सायलीलाही आठवत असतात. सायलीला तेही आठवतं पूर्णाजी मधुवणना म्हणालेली असते की तुम्ही जर तुमच्या मुलीवरती संस्कार केले असते तर आज ही वेळ तुमच्यावरती आली नसती. तुम्ही तुमच्या मुलीवरती संस्कार करण्यात कमी पडलेला आहात, म्हणून तुमच्यावरती ही वेळ आलेली आहे आणि या सगळ्याला जबाबदार तुम्ही स्वतः आहात, हे पूर्णाजी बोललेली असते. सायली आणि अर्जुन घराच्या दिशेने एक एक पाऊल टाकत असतात, पण आधीचे घडलेले प्रसंग त्यांच्या दोघांच्याही डोळ्यासमोरून जात असतात. अर्जुनला आठवत असतं त्याच्या आधीही जेव्हा तो सायलीला घेऊन आलेला होता तेव्हा या सर्व गोष्टी घडलेल्या होत्या. अर्जुन आणि सायली येत आहेत. सायलीच्या डोक्यात विचारांचं काहोर माजलेलं आहे. आज नक्की काय होणार आहे? खरंच आपल्याला या घरामध्ये एंट्री मिळणार आहे का? कारण घरातील सगळेच तेवढे चिडलेले आहेत. हे सगळं सायलीला आठवत असतं आणि त्याचबरोबर सायली त्याच गोष्टींचा विचार करत असते. तिला भीतीही वाटत असते की आज नक्की काय होईल, कशा पद्धतीनं या घरातलं वातावरण असेल. कारण लग्नाच्या वेळेस तर सगळे थांबले होते, परंतु सगळ्यांच्या मनात जो राग होता तो राग काही कमी झालेला नाही हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं. पूर्णाजीचं बोलणं तिला आठवत असतं. कल्पनाने सायलीला हाताला धरून घराच्या बाहेर काढलेलं असतं, तो प्रसंग सायलीला आठवत असतो. या सर्व गोष्टी सायलीच्या डोळ्यासमोरून जात असतात. सायलीला भीती वाटत असते की काय होणार आहे आणि त्याचबरोबर अर्जुनने तिला दिलेली साथ या सर्व गोष्टी तिला आठवत आहेत. कारण काही झालं तरी अर्जुन तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ही गोष्ट मात्र सायली कधीच विसरू शकत नाही. कारण अर्जुन आणि सायली हे दोघंजण आता एकत्र असतात. तर अर्जुन आणि सायली घरात येत असतात तेव्हा घरातील आवाज येत असतात. तेव्हा सायलीला वाटत असतं की खरंच बरं झालं, घरातलं वातावरण निवळलेलं आहे. परंतु सायलीला कुठं माहिती असतं की या घरामध्ये वातावरण फक्त निवळलेलं आहे, पण घरातल्यांची मनं मात्र दूषित झालेली आहेत. अर्जुन आणि सायली येत असतात. सायलीला अर्जुन म्हणत असतो, चला सायली आपल्या घरात जायचं आहे आपल्याला. तेव्हा अस्मिताचं तोंड चालूच असतं. कारण जी इतकी वर्षे झालं या घरामध्ये राहत आहे, तिच्या नवऱ्याचं घर सोडून तिचं सासर सोडून ती आता तोंड उघडून अर्जुन आणि सायलीला बोलायला सुरुवात करते. ती अर्जुन आणि सायलीला म्हणत असते की इथे तुला काय वाटलं, आम्ही काय इथं तुझ्यासाठी मापटं ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दोघांना इथे आम्ही आनंदाने स्वीकारणार आहोत, घरात घेणार आहोत. हे जे काय तुमचं चाललेत ना नाटकं ही बंद करायची आहेत. ती इथं काहीही होणार नाहीत या भाषेमध्ये हे सगळेजण बोलत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं नागराज, महिपत, साक्षी बोलत असतात. नागराज लग्नात घडलेला सर्व प्रकार सांगत असतो आणि त्याचं असं म्हणणं असतं की बघितलं ना काय झालेलं आहे. कारण ह्या प्रियावरती आपण भरोसा ठेवला आणि ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं घडलेल्या आहेत. या सगळ्याला जबाबदार ती प्रिया आहे. तिने जर व्यवस्थित ह्या सर्व गोष्टी प्लॅन केल्या असत्या तर आज या पद्धतीनं घडलं नसतं हे नागराज सांगत असतो. आणि नागराजचं असं म्हणणं असतं की प्रियाने व्यवस्थित प्लॅनिंग केलं असतं तर आज प्रिया ही सुभेदारांच्या घरची सून असली असती. प्रियाच्या चुकीमुळे झालेलं आहे. मी तिथं तिच्या मानेवर सुरा घेऊन तिथं पाठीमागे सुरा घेऊन उभा होतो तेव्हा इकडे महिपत म्हणतो फिरवायचा ना तोच सुरा तिच्या मानेवरती, कशाला घेऊन आला तिला माघारी इकडे, असं महिपत बोलत असतो. महिपत भयानक चिडलेला असतो आणि नागराज मात्र इकडे म्हणत असतो की हे बघ कसं आहे महिपत माहिती आहे का, आता सगळी वाट लागलेली आहे आणि साक्षी तू पण जेलमध्ये जायची तयारी कर.
कारण आता तेच होणार आहे, ते दोघंजण एकत्र आलेले आहेत. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना घरातले सगळेजण बोलत असतात आणि आज प्रतापने मात्र खूपच तोंड उघडलेलं असतं. कधी नव्हे ते प्रताप खूपच बोलायला सुरुवात करत असतो. प्रताप म्हणत असतो की तुला या घरामध्ये जागा नाही, या मुलीला या घरामध्ये जागा नाही. हे सगळं जेव्हा प्रताप बोलत असतो तेव्हा मात्र अर्जुनला वाटत असतं की डॅड काही वेळापुरते बोलत असतील. त्याला माहीतच नसतं की त्याचे डॅड ह्या सर्व गोष्टी मनापासून बोलत आहेत. हे सगळं त्यांचं जे बोलणं चाललेलं आहे ते खरं आहे ही गोष्ट अर्जुनच्या लक्षातच नसते. अर्जुन म्हणतो ठीक आहे, या घरात राहायचं नाही तर आहेत आमची अशी बरीच घरं आहेत. तर सायलीला म्हणतो की चला मिसेस सायली, आपल्याला जायचं आहे. असं म्हणत तो सायलीला घेऊन जात असतो. तेव्हा सायली म्हणत असते नाही अर्जुन सर, मला कुठेही नाही जायचं. मला ते घरं आहेत, हे आपलं घर आहे, या घरामध्ये ती माणसं आहेत, ती मला हवी आहेत. मला आपल्या माणसांसोबत राहायचं आहे. घरं तर सगळीकडे आहेत हो, पण ते घर नसतं, त्या 4 भिंती असतात, असं सायली अर्जुनला सांगत असते. सायलीला वाईट वाटत असतं. सायलीचं असं म्हणणं असतं की नाही अर्जुन सर, ज्या गोष्टी घडत आहेत त्या खूपच विचित्र आहेत. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत मात्र भयानक चिडलेला असतो आणि महिपत म्हणत असतो काय काय बोला नागराज शेठ, फिरवायचा ना तो चाकू तिच्या गळ्यावरनं, कशाला वाट बघायची होती? तिची वाट बघितली ना म्हणून तर एवढं सगळं झालेलं आहे. या सगळ्या गोष्टीला ती जबाबदार आहे, हे नागराज सांगत असतो. नागराजला महिपत बोलत असतो. नागराज म्हणत असतो की आता काय करायचं महिपत शेठ, असं तो बोलत असतो. इकडे सायली त्याचबरोबर अर्जुन दोघंही आता नाराज झालेले असतात. अर्जुनकडे मात्र भरपूर ऑप्शन असतात. अर्जुनचं म्हणणं असतं की एवढं एकच घर नाही आपलं, आपण भरपूर घरं आहेत आपली, आपण दुसरीकडेही राहू शकतो, त्यामुळं काळजी करायची काही गरज नाही. पण सायलीचं असं म्हणणं असतं की नाही अर्जुन सर, ती घरं नाही आहेत, त्या 4 भिंती आहेत, मला इथेच राहायचं आहे, आपल्या माणसांमध्ये राहायचं आहे. ज्या माणसांमध्ये मला मायेचा ओलावा मिळालेला आहे त्या माणसांमध्ये मला राहायचं आहे, मला तिथेच संसार थाटायचा आहे. अर्जुन म्हणतो म्हणजे सायली काय आहे तुमच्या डोक्यामध्ये? इकडे प्रतापने अर्जुनची बॅग भरून सायलीकडे आणून दिलेली असते आणि सायली आता विचार करायला लागलेली असते. सायलीच्या डोक्यामध्ये काहीतरी चक्र सुरू असतात आणि तिचं डोकं चालत असतं ते म्हणजे आता एक संसार सुरू करायचा आहे. संसार सुरू करण्यासाठी झोपडी तर हवी आहे. तेव्हा सायली म्हणते की आपण सुरू करूया ना आपला संसार इथेच गार्डनमध्ये. अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही हे? तेव्हा सायली म्हणते हो इथेच. आणि इकडे प्रियाला आता कॉल आलेला असतो आणि महिपत बोलायला सुरुवात करतो. महिपत म्हणतो काय गं, नाही तोंड दाखवायला आली नाहीस आम्हाला? नाही बरोबर आहे, तू अर्जुनसोबत हनीमून करत असशील ना, आम्ही तर विसरलोच होतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही तसं नाही आहे. तेव्हा महिपत बोलायला सुरुवात करतो. आत्ताच्या आत्ता निघायचं आणि इकडे यायचं, कारण तुझं जे काय चाललेलं आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही मला बरं वाटत नाही आहे. तेव्हा इकडे महिपत म्हणत असतो तुला काय बरं वाटत नाही, काय उपचार करायच्यात ना ते आम्ही करतो. प्रिया इकडे साक्षी म्हणत असते आम्हाला माहिती आहे तुझ्यावर काय उपचार करणं गरजेचं आहे, निघ तू, आत्ताच्या आत्ता निघायचं आहे आणि इकडे यायचं आहे, असं साक्षी सांगत असते. ह्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र प्रियाची तर वाटच लागलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं, कारण तिने जो गोंधळ घालून ठेवलेला आहे त्याची फळं तिला भोगावी लागत असतात. साक्षी त्याचबरोबर महिपत तिला दम देत आहेत. प्रिया म्हणत असते की मला आत्ता नाही जमणार यायला, पण त्यांनी सांगितलेलं आहे की आत्ताच्या आत्ता यायचं आहे. इकडे सायली आणि अर्जुनने आता एक झोपडी उभी केलेली आहे, ती म्हणजे सुभेदारांच्या गार्डनमध्ये, त्या बागेमध्ये तिथे झोपडी बांधत असतात. त्याचबरोबर सायलीच्या ज्या साड्या असतात त्या साड्या टाकून सायली आणि अर्जुनने तिथे झोपडी बांधलेली असते. अर्जुन म्हणत असतो नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? सायली म्हणत असते ती ब्ल्यू कलरची साडी आहे ना ती व्यवस्थित करा. पण अर्जुनला कळतच नसतं. मग सायली तिथे येते, त्याला त्या गोष्टीसाठी मदत करते आणि त्या पद्धतीने सर्व करून घेते. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो की हे सगळं करायची गरज आहे का, नक्की काय चाललेलं आहे आपलं? तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की हो या सगळ्याची गरज आहे, हे आपल्या माणसांसोबत राहण्यासाठी आपण केलेलं आहे. एकदा का आपण या घरात प्रवेश केला, बघा ना आपण दोघं एकत्र आहोत, तुम्ही एकदा माझ्या नजरेतून बघा बरं, तुम्हाला घर दिसतंय का? अर्जुन म्हणतो हो, आणि खरंच घर आहे. सायली म्हणते हा दरवाजा आहे, त्या साईडला एक छोटीशी खिडकीही आहे आपल्या घराला. जेव्हा सायली अर्जुनला हे सर्व सांगत असते तेव्हा मात्र अर्जुन खुश होतो आणि सायलीचे जे विचार आहेत, आपल्या माणसांसोबत तिला राहायचं आहे, या गोष्टीमुळं खरं तर इकडे अर्जुनला खूप छान वाटत असतं. आणि आता त्याचबरोबर अर्जुन आणि सायली हे सगळं जेव्हा
करत असतात तेव्हा अर्जुनला ह्या गोष्टी खूपच नवल वाटत असतात, कारण अर्जुनने असं कधी राहिलेला नव्हता, हे सगळं केलेलं नव्हतं, पण आज त्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत सायलीसोबत. तेव्हा अस्मिता खिडकीतून पाहत असते आणि सगळ्यांना बोलावून घेते. तेव्हा प्रताप म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता मी जातो आणि त्यांना बोलतो, काय चालू केलं आहे हे कसं दिसतंय. तेव्हा कल्पना म्हणते की नाही, काही नाही बोलायचं तुम्ही त्यांना, उगीचच नको, कारण अर्जुन अजून त्या मुलीसोबत राहून कोणत्या थराला जातोय ना ते मला पाहायचं आहे. इकडे आता प्रिया आलेली असते, तिच्याकडे कोणता ऑप्शनच नसतो, जर ती नाही आली तर तिचं नरडं कापलं जाणार आहे हे तिला माहितीच असतं. सगळेजण तिला बोलत असतात, सगळेजण तिला म्हणत असतात की काय आहे नक्की, तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते सांगा मला, कळू तरी ते तुझ्या डोक्यात कशा पद्धतीनं गोष्टी शिजत असतात, कारण तुझं जे काय चाललेलं आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. तू जर प्लॅन व्यवस्थित केला असता तर हे सगळं झालंच नसतं. तेव्हा प्रिया म्हणत असते, तुम्हाला काय माहिती, तुम्ही सगळे उंटावरून शेळ्या हाकत होता, तिथं प्रत्यक्षात मी होते, मला कळत नव्हतं की तिथं काय होत आहे ते, आणि तुम्हाला काय जाते, माझं नुकसान झालेलं आहे. सगळेजण तिला म्हणत असतात की आमचं नुकसान तुझ्यामुळे झालेलं आहे. तर प्रिया म्हणत असते, माझं नुकसान झालेलं आहे, मला अर्जुनसोबत लग्न करायचं होतं. तेव्हा हे सगळेजण तिला म्हणू लागतात, तुझं नुकसान कशामुळे झालं गं. तेव्हा ती म्हणते, मला पण अर्जुनसोबत लग्न करायचं होतं ना, म्हणून माझं नुकसान झालेलं आहे. तेव्हा सगळेजण तिला चिडवत असतात, हो हो तुझं नुकसान झालं आहे, बरोबर आहे, कसं आहे तू खूपच स्वतःला शहाणी समजू नकोस, असं म्हणत प्रियाला बोलत असतात. आणि हे काय तुझी नाटकं चाललेत ना ती बंद करायची. तेव्हा प्रिया म्हणत असते, तुम्ही माझ्याशी या भाषेत बोलू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे ना माझ्याकडे काय आहे. आणि असं म्हणत प्रियाने तो व्हिडिओ प्ले केलेला असतो, तिच्याकडे जे हत्यार असतं ते हत्यार तिनं दाखवलेलं असतं. नागराज, महिपत आणि साक्षी हसायला लागलेले असतात, तिला म्हणत असतात, अगं तुझं हत्यार बोथट झालं आहे आता प्रिया, तुझ्या लक्षात येत नाही आहे का, कारण ह्या गोष्टीचा काहीच परिणाम आमच्यावरती होणार नाही, हे हत्यार बोथट झालेलं आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे आत्ता करत आहे ना ह्या सर्व गोष्टींमुळंच ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात, कारण हे हत्यार बोथट झालेलं आहे आणि आता याचा काहीही उपयोग होणार नाही, त्यापेक्षाही पुढच्या गोष्टी आमच्याकडे आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींमुळं हे होणार आहे. इकडे सायली अर्जुन दोघंही तिथं असतात. सायलीने आता एक छोटीशी शेकोटी तिथं केलेली असते आणि मग अर्जुन तिच्याशी बोलत असतो. सायली म्हणत असते, काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, खरंच मला ना कळतच नाही आहे की तुमच्याशी मी कशा पद्धतीनं बोलू, आत्ता जे घडत आहे ते पूर्णपणे चुकीचंच आहे. तेव्हा कुसुमताईचा फोन आलेला असतो. तर इकडे सायलीला असं वाटत असतं की कुसुमताईला अर्जुन काहीतरी सांगेल, म्हणून अर्जुनने स्वतःहूनच आता कुसुमताईचा फोन हातामध्ये घेतलेला असतो आणि कुसुमताईशी तो सायली स्वतःच बोलायला सुरुवात करते. कुसुमताईच्या फोनवरती सायली बोलत असते. सायली म्हणत असते की हो कुसुमताई, काहीच प्रॉब्लेम नाही झाला इथं. कुसुमताईला काळजी वाटत असते की सगळं व्यवस्थित तर झालं असेल ना, सगळ्या गोष्टी छान झाल्या असतील ना, म्हणून कुसुमताई बोलत असते. कुसुमताई म्हणत असते की अगं तिकडं काही प्रॉब्लेम तर आला नाही ना. तेव्हा इकडे सायली सांगत असते, नाही ग कुसुमताई, इथल्या लोकांच्या यांच्यामध्ये जो मायेचा ओलावा आहे तोच, त्याचबरोबर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळं तर मी ते खुश आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि अर्जुन सर आहेत ना माझ्याबरोबर. इकडे नागराज म्हणत असतो की अगं तुझं हत्यार आहे ना प्रिया, बोथट झालं आहे गं, त्याचा काही उपयोग होणार नाही आहे, एवढं लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही आत्ता तू जो काही गोंधळ घातलेला आहेस ना त्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे माझ्याकडे, तुझी पोटली, असं म्हणत नागराजने प्रियाची पोटली बाहेर काढलेली असते आणि नागराज ते गाठोडं प्रियाला दाखवत असतो. प्रियाला म्हणत असतो, हे बघ, हे तुझं गाठोडं. तेव्हा प्रिया म्हणत असते, तुम्ही काहीच नाही करू शकत, जोपर्यंत सायलीचं गाठोडं माझ्याकडे आहे, म्हणजे खऱ्या तन्वीचं गाठोडं माझ्याकडे आहे, तोपर्यंत या गाठोड्याचं तुम्ही काहीच करू शकणार नाही. तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते, म्हणजे प्रियाचं हे बोलणं ऐकून नागराज, साक्षी, महिपत हसत असतात. ते सगळेजण म्हणत असतात की तुला काय वाटलं, म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या चालू आहेत त्या कशा पद्धतीनं आहेत, म्हणजे तुला म्हणायचं आहे काय. हे जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे प्रिया पाहत असते आणि प्रिया म्हणत असते की नाही, माझ्याकडं आहे ना हे, म्हणून मी सांगितलेलं आहे. तेव्हा नागराज म्हणत असतो, पण तुला माहिती आहे का याच्यामध्ये काय आहे, तुझा फोटो आहे गं, आणि मग हा जो तुझा फोटो आहे ना तो फोटो बघ, तो जर मी मधुभाऊंना नेऊन दाखवला तर म्हणजे काय होईल विचार कर, आणि तुझ्या बापाला नेऊन दाखवला तर. प्रिया म्हणत असे, काय होणार आहे त्याने, काहीच नाही होऊ शकत, तो माझा लहानपणीचा फोटो आहे, ही गोष्ट कुठं कोणाला माहिती आहे. प्रिया तिच्याच आविर्भावात असते, तिला कळतच नसतं की ती काय बोलत आहे, या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे या गोष्टीची जाणीवच तिला नसते, म्हणून तर ती या पद्धतीनं बोलत असते. तेव्हा नागराज म्हणत असतो, तू विसरलीस का, थांब जरा, या फोटोच्या मागं जी तारीख आहे ना ती तारीख म्हणजे मधुभाऊंनी सांगितलेलं आहे ना की ज्या दिवशी
ती मुलगी किंवा तो मुलगा आश्रमात येईल त्या दिवशी त्याचा फोटो काढला जायचा आणि त्या दिवशीची तारीख त्या फोटोवरती असायची. मग मला सांग, या फोटोवरची जी तारीख आहे ती तारीख आणि अर्जुनचा वाढदिवस म्हणजे दादा आणि वहिनीचा झालेला ॲक्सिडेंट, ती तारीख मॅच होते का? होतच नाही आहे. त्यामुळं ऑब्व्हियसली एक गोष्ट लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही हा जो फोटो आहे हा फोटो मधुभाऊंना नेऊन दाखवला की मधुभाऊ तर ओळखणार आहेत ना की तू कोण आहेस ते, आणि मधुभाऊ सांगणार सगळ्यांना, कारण मधुभाऊंकडून ते कसं वधवून घ्यायचं किंवा त्या गोष्टी मधुभाऊंकडून कशा सगळ्यांच्या समोर आणायच्या ते मला माहिती आहे. इकडे नागराज, साक्षी खूपच हसायला लागलेले असतात. त्यांना खूप आनंद झालेला असतो, कारण काहीही झालं तरी त्यांनी सगळ्यांनी मिळून प्रियाला चितपट केलेलं असतं आणि प्रियाची तर वाट लावलेलीच असते. प्रिया मात्र घाबरलेली असते. नागराजने त्या फोटोच्या मागची ती तारीख प्रियाला दाखवलेली असते आणि प्रियाला सांगितलेलं असतं, मग आता काय, म्हणजे आता आहे का तुझ्याकडे बोलायला काय? तुला जे वाटतं ना तसंच आहे ना ह्या सगळ्या गोष्टी, मग सांग मला काय करायचं आहे ते, असं नागराज तिला बोलत असतो. त्याचवेळी साक्षी, महिपत बोलत असतात. प्रियाला म्हणत असतात, मग काय करायचं? नाही दाखवायचं का हे नेऊन तुझ्या खऱ्या बापाला, म्हणजे कळेल त्याला. मधुभाऊंची पण गरज नाही पडणार, कारण या फोटोच्या मागं जी तारीख आहे ती तू आश्रमात गेलेली तारीख नाही आहेच, त्याच्यामुळं संपलं. मग तुझा बाप आहे ना तुला उलटं टांगेल, असं इकडे महिपत म्हणत असतं. तुझ्या डोक्यात सगळं रक्त येईपर्यंत उलटं टांगून तुला सांगेल की नक्की काय केलेलं आहेस तू आजपर्यंत, कारण तो रविराज किल्लेदार वाटतो तेवढाच साधा नाही आहे, असं नागराज बोलत असतो. मग ती म्हणत असते, तुम्हाला हे गाठोडं कुठं मिळालं? तर इकडे नागराजला आठवत असतं, कारण मागच्या वेळेस जेव्हा प्रियाने नाटकं केलेली होती तेव्हा मात्र या सर्व गोष्टी घडलेल्या होत्या आणि हे सगळं कुणी केलेलं होतं तर नागराजच्या विरोधात प्रियाने केलेलं कांड होतं. आणि म्हणूनच नागराज ह्या सर्व गोष्टी घेऊन आलेला असतो आणि गुपचूप जेव्हा प्रिया घरात नव्हती तेव्हा त्याने या गोष्टी शोधून आणलेल्या असतात आणि ते गाठोडं स्वतःच्या ताब्यात घेऊन ते महिपतकडे ठेवलेलं असतं. ते गाठोडं महिपतकडे ठेवल्यामुळं एक जबरदस्त असा धमाका घडलेला असतो, ज्याचा विचार हा प्रियाने कधीच केलेला नव्हता. कारण प्रियाला नेहमी असं वाटायचं की ती नागराज आणि महिपत यांच्या पुढे एक पाऊल जाईल, पण प्रियाला आज कळलेलं असतं की ती कधीच त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही, कारण ती लोक काय करू शकतात याचा अंदाज प्रियाला आलेलाच नव्हता. आणि आज सगळ्यांच्या समोर प्रियाला कळलेलं आहे की तिने कुठल्या थराला पोहोचू शकते आणि कुठल्या नाही. इकडे अर्जुन आणि सायली दोघंही आहेत. अर्जुनने ते जेवण घेतलेलं आहे, जेवणाचं ताट तयार केलेलं आहे आणि तो सायलीला म्हणत आहे की मिसेस सायली आता आपण जेवण करून घेऊया, असं म्हणत तो सायलीला जेवायला सांगत आहे आणि सायलीला तो घास भरवत आहे. तेव्हा सायली म्हणत असते, मागच्या वेळेसही आपण दोघंच बाहेर जाऊन जेवलो होतो आणि आजही तेच आहे. मला असं वाटलेलं आपली माणसं आपल्याला स्वीकारतील, मला आपल्या माणसांबरोबर जेवायचं होतं. हे इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो मिसेस सायली, तुमची जी इच्छा आहे ती लवकरच पूर्ण करणार आहे. तुमचा जो मान सन्मान आहे, या घरातला मान तुम्हाला हवा आहे, तो मान मी तुम्हाला मिळवून देणार आहे. हे सगळं अर्जुन बोलत असतो आणि अर्जुन सायलीला प्रेमाने घास भरवत असतो आणि म्हणत असतो की काळजी करू नका, या सर्व गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत आणि सायली तुमच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहेत ते अश्रू मी कधीही येऊ देणार नाही, हे त्याने ठरवलेलं असतं. आणि अर्जुनने या सर्व गोष्टी मनापासून करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच तर मुळं त्याने आत्ता कितीही काहीही ठरवलेलं असलं तरीही आत्ता सायलीच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ द्यायचे नाहीत, हा निर्धार मात्र अर्जुनने केलेला आहे. अर्जुनने ज्या गोष्टींसाठी सायलीला त्रास होत आहे त्या गोष्टी मी कधीही होऊ देणार नाही, हे अर्जुनने ठरवलेलं आहे. तर अर्जुन म्हणत असतो की या घरामध्ये तुमचा मान सन्मान जो आहे तो तुम्हाला मी मिळवून देणार आहे. अर्जुनच्या मनात जे आहे की सायलीच्या डोळ्यात अश्रू कधीही येऊ द्यायचे नाहीत, माझ्या सायलीला जो आनंद आहे तो होऊ द्यायचा आहे, सायली आनंदी राहिली पाहिजे, हे अर्जुनने ठरवलेलं आहे. आणि अर्जुन सायलीला आनंदी ठेवण्यासाठी काहीही करू शकतो, हे अर्जुनने सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर सायलीच्या डोळे भरलेले असतात. सायली रडत असते, तिला वाईट वाटत असतं की तिला असं वाटलेलं असतं की यावेळेस तरी आमचा गृहप्रवेश होईल, आम्हाला आनंदाने या सगळ्या गोष्टी तिथे घरातले ॲक्सेप्ट करतील, लग्नानंतरची विधी पार पडतील, हे सायलीला वाटलेलं असतं. परंतु ते घडत नसतं. अर्जुनने ठरवलेलं आहे की ते सर्व मी मिळवून देणार आहे. इकडे प्रियाचा तर बँड वाजवायचं नागराजने ठरवलेलं आहे. इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली पुन्हा तयार होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी
सुभेदारांच्या दारात आलेले आहेत. तेव्हा पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना सर्वजण तिथं असतात आणि ते म्हणत असतात की अर्जुन बाद झालं, खूप झालेलं आहे तुझं, आत्ताच्या आत्ता निघायचं आहेस तू इथून. अर्जुन म्हणतो की ही माझी बायको आहे, म्हणजेच मिसेस सायली अर्जुन सुभेदार, आणि तुम्ही तिला या घराच्या बाहेर काढू शकत नाही, कारण कायद्याने तुम्हाला तो अधिकार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आईने आणि आजीने माझ्यापासून जे संस्कार केले, माझ्यावर जे संस्कार केलेले आहेत की बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं, स्त्रीला मान द्यायचा, आणि त्याच तर गोष्टी मी करत आहे. जर ते मी करत आहे आणि तरीही तुम्ही नाकारत असाल तर मग विचार करा, कारण तुमच्या संस्कारांबद्दल तुम्हाला डाऊट आहे का? हे सगळं जेव्हा अर्जुन बोलत असतो तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की काय करायचं याचं नक्की, कारण याला कोणत्याही भाषेत बोललं तरी याला कळतच नाही आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन सगळ्यांकडे पाहत असतो, पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना सर्वजण पाहत असतात. अर्जुनने येताना एका पिशवीमध्ये तांदूळ आणलेले असतात, त्याचबरोबर त्याने सर्व तयारी केलेली असते, मापटंही आणलेलं असतं, आणि तो म्हणत असतो की आज माझ्या बायकोचा गृहप्रवेश होणारच आहे. या सुभेदारांच्या घरामध्ये सुभेदारांची मोठी सून तिचा गृहप्रवेश मी करणार आहे असं अर्जुनने ठरवलेलं आहे. आणि अर्जुनने मापटं घेऊन आलेलं आहे. ते मापटं त्याने उंबरट्यावरती ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तांदूळ तो भरत आहे, त्याच्यावरती सुपारी ठेवत आहे. म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा अर्जुन सायलीला घेऊन आलेला, सायली म्हणालेली होती की माझा रीतसर गृहप्रवेश झाला पाहिजे, मग अर्जुनने सायलीनं जसं सांगितलेलं होतं तसं सगळं केलेलं होतं, आणि आत्ताही तोच प्रसंग घडत आहे. मग अर्जुन सायलीला म्हणत आहे की चला मिसेस सायली अर्जुन सुभेदार, या घरामध्ये हे माप ओलांडून प्रवेश करा तुम्ही, असं तो सायलीला सांगत आहे. आणि सायलीने ते माप ओलांडण्यासाठी आता सायलीही तयार झालेली आहे. सायलीही खुश झालेली आहे. अर्जुनने सायलीला कुंकू लावलेला आहे, तिचं औक्षण केलेलं आहे, आणि आता सगळ्यांच्या समोर सायली आणि अर्जुन दोघंही माप ओलांडून आता घरामध्ये येत आहेत. कारण सायली म्हणत आहे की आता काहीही झालं तरीही मी या घरामध्ये आता माप ओलांडून आलेली आहे, लवकरच तुमच्या मनामध्येही मी माझी जागा निर्माण करेल. सायली खुश झालेली आहे. अर्जुनने सायलीचा रीतसर गृहप्रवेश केलेला आहे आणि सुभेदारांच्या घरामध्ये सायलीने पहिलं पाऊल टाकलेलं आहे. म्हणजे सायली अर्जुनच्या या सुखी संसाराला आता सुरुवात झालेली आहे. आणि अर्जुनने एकच आता निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे सायलीला तिचा मान मिळवून द्यायचा आहे. सायलीला तिचं आत्तापर्यंत जे या घरामध्ये तिचं स्थान होतं ते मिळवून द्यायचं आहे. ती सुभेदारांची सून आहे हे इकडे अर्जुनने ठरवलेलं असतं. तर इकडे महिपत नागराज मिळून आता मधुभाऊंची भेट घेणार आहेत आणि प्रियाचं बिंग फोडणार आहेत, प्रियाची वाट लावणार आहेत. तर महिपत आणि नागराज कशा पद्धतीने मधुभाऊंना भेटणार, मधुभाऊंकडून सत्य कसं जाणून घेणार, आणि मधुभाऊंनाही कळणार आहे की प्रिया खोटी तन्वी बनून ही सुभेदारांच्या घरात राहत आहे, तेव्हा मात्र आता प्रियाची काही खैर नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.